76 लाख मतांचा प्रश्न आहे। हाच खरा कळीचा मुद्दा आणि निकाल लागल्यापासून महाराष्ट्रातला प्रत्येक जाणकार हाच प्रश्न विचारतो। आता नाशिकला मी आहे आणि आम्ही थोड्या वेळ आमचे सुधाकरराव बडगुजर असतील, बागुल असतील, सगळे आमचे डीजी सूर्यवंशी, आम्ही त्याच विषयावर बोलत होतो की शेवटच्या तासात 2 तासामध्ये जे मतदान अचानक वाढलेलं दिसतंय हाच घोटाळा आहे आणि त्याचं उत्तर या देशाचा निवडणूक आयोगही देऊ शकला नाही। आम्ही सगळे निवडणूक आयोगाकडे वारंवार निवडणूक आयोग एकच म्हणतो ऐसा हो सकता है। अरे ऐसा हो सकता है म्हणजे काय? 76 लाख आणि आपण जर 76 लाखांचं जर तुम्ही विभागणी केली नीट, साधारण 150 मतदारसंघा व त्याच्या पुढे, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 20 ते 25 हजार मतं वाढवली आणि प्रत्येक बूथवर 100 ते 150 मतं वाढवली। हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार स्थापन होऊ शकतं। हे सरळ मार्गाने आलेलं सरकार नाही। यासाठी खूप मोठं पडद्यामागे पटकथा लिहिली गेली आणि अनेक खलनायकांनी त्यात काम केलं आणि हायकोर्टानं विचारलं, हे बरोबर आहे, पण जनता सुद्धा तेच विचारते अजूनही। आता मला आमचे लोक सांगत होते नाशिकमध्ये जे जिंकले या भागात त्यांनी अजून आपली विजय मिरवणूक काढलेली नाहीये। का नाही काढली? अजून त्यांना खात्री पटत नाही की आम्ही जिंकलोय आणि इतक्या लाखाच्या मताने जिंकलोय। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, हरियाणामध्ये हे चित्र। प्रश्न बरोबर आहे, हायकोर्टाने प्रश्न विचारलाय, पण त्या प्रश्नाच्या टोकापर्यंत त्यांनी गेले तरच या देशातल्या लोकशाहीला एक भक्कम आधार मिळेल। आपण ईव्हीएमच्या संदर्भात सातत्याने जे आरोप करत होता त्याला कुठेतरी एक कायदेशीर अधिष्ठान यामुळे आता मिळालं। कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालं तर या देशातील जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास जो घसरत चाललेला आहे तो पुन्हा एकदा विश्वास मजबूत होईल। मॉकपोल संदर्भात देखील अनेक मॉकपोल घेण्यासंदर्भात देखील मागणी होत होती, मात्र त्याच्यामध्ये देखील अनेक अडचणी आल्या। आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी देखील तशा पद्धतीची मागणी नाही, मरकडवाडी तर देशाच्या नकाशावर घेतली। मरकडवाडी जो माळशिरस मतदारसंघातला उत्तमराव जानकर यांचा मतदारसंघातले गाव आहे, त्या गावानं स्वतः उत्स्फूर्तपणे मॉकपोल घ्यायची तयारी दाखवली बॅलेट पेपर आणि अख्ख्या देशात त्याची चर्चा झाली। इतकंच नव्हे, युनोमध्ये चर्चा झाली की भारतातल्या लोकशाहीला कसं ग्रहण लागलेलं आहे आणि जे मतदान झालेलं आहे त्याच्यावर मतदारांचा कसा विश्वास नाही याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली, देश स्तरावर चर्चा झाली। पण निवडणूक आयोगानं मरकडवाडीच्या लोकांना मॉकपोल करू दिलं नाही। 144 कलम लावलं, ते घाबरले, कारण हीच मग लागण अख्ख्या देशात आणि अख्ख्या राज्यात लागेल अशी त्यांना भीती वाटली आणि यांचं बिंग फुटेल हे त्यांना लक्षात आलं। 24 तारखेला येवला विधानसभा मतदारसंघाची मॉकपोल होत आहे। पुन्हा एकदा सकाळी सगळी प्रक्रिया केली जाणार आहे। चांगली गोष्ट आहे, पण सरकार शेवटच्या क्षणी तिथे कर्फ्यू लावेल, संचारबंदी, जमावबंदी, 144 कलम, मग मॉकपोल घेणाऱ्यांवर देशद्रोह लावला जाईल, जसं मरकडवाडीत धमक्या दिल्या। देशद्रोहाचा गुन्हा, लोकशाही मार्गानं निवडणूक घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनतेला या महाराष्ट्रामध्ये देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली जाईल अशी धमकी दिली जाते। एकनाथ शिंदे पुन्हा नाराज याची चर्चा सुरू झाली, कारण ते देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीसाठी देखील गेले नाही आणि स्वपक्षाच्या बैठकीसाठी गेले नाही। ज्युपिटरमध्ये काही चेकअपसाठी गेल्याची माहिती, कसं बघता? त्यांचा मुळात पक्ष नाही आहे, स्वपक्ष वगैरे सोडून द्या। त्यांचा पक्ष हा भाजपचाच पक्ष आहे, भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेला पक्ष आहे। जरी त्याला शिवसेना हे नाव दिलं असलं अमित शहांनी, तो अमित शहांचा पक्ष आहे। त्याच्यामुळे भविष्यामध्ये काय होईल मी सांगू शकत नाही, पण मी कालही सांगितलंय आणि परखडपणे सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांचा पक्ष भविष्यामध्ये एकसंध राहताना मला कठीण दिसतो। म्हणजे अमित शहांचा तो दुसरा पक्ष आहे, तो एकनाथ शिंदे सध्या चालवत आहेत, तो एकसंध राहील असं वाटत नाही, कारण त्या पक्षामध्ये 20 पेक्षा जास्त आमदार हे देवेंद्र फडणवीस यांचे आहेत, ते भाजपचेच आहेत, थेट भाजपचे आहेत।
अजित पवारांच्या पक्षात सुद्धा किमान 17 ते 18 आमदार हे भाजपने दिलेले आहेत, ते निवडून आलेले आहेत. अशा अनेक ठिकाणी मला या दोन्ही गटांचं काही खरं वाटत नाही. यातले अर्धे लोक भाजपात विलीन होतील आणि उरलेले इकडे तिकडे पळतात. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर आनंदच होईल, आनंदराव अडसूळ. त्यांच्या नावात आनंद आहे. त्याने हा विचार जर मुळात शिवसेना दोन नाही हे अडसुळांना माहिती आहे. अडसुळांचा जन्म ज्या पक्षात झाला ती शिवसेना, आणि ते ज्या पक्षातून पळून दुसऱ्या पक्षात गेले ती शिवसेना नाही. तो अमित शहांचा पक्ष आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आमची शिवसेना जी बाळासाहेब ठाकरे आहे, माननीय उद्धव ठाकरे आहे, त्यांची शिवसेना खरी. आम्ही आमच्या जागेवर आहोत. ठीक आहे. त्यांच्या नावात आनंद आहे, त्यांनी आनंद साजरा करावा. आमची सुद्धा तेव्हा इच्छा होती की पक्ष तुटू नये. जे जुने जाणते लोक आहेत पक्षाचे अडसुळांसारखे, त्यांनी तरी निदान पक्षाबरोबर मजबूतीनं राहायला हवं. दुर्दैवाने ते निघून गेले आमच्यातून. दिल्ली के चुनाव में केजरीवाल की जो पार्टी है, केजरीवाल जी की आम आदमी पार्टी, लोगों का रुझान जो है उनके तरफ मुझे दिखता है. अगर काम के आधार पर हम कुछ देखें तो आम आदमी पार्टी फिर एक बार सत्ता पे आएगी. अब 5 तारीख को मोदी जी का कुंभ स्नान है, ऐसा मैं सुना है. पूरे दिन मोदी जी कुंभ में स्नान करते रहेंगे और 5 तारीख को जो वोटिंग का दिन है तो टीवी चैनल पर मोदी का स्नान दिखाएंगे और उसके बाद कुछ वोट यहाँ वहाँ करेंगे. ऐसे लोग हैं, वो दिल्ली की विधानसभा में अलग तरीके से अपना चुनाव लड़ना चाहते हैं, लेकिन काम किया है केजरीवाल जी. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं ईव्हीएमचा विषय किंवा इतर विषय येतील असं वाटतंय का तुम्हाला? बघा, हे भारतीय जनता पक्षाचे लोक काही करू शकतात. ते कोणती गोष्ट सरळ मार्गाने करत नाही. मग लोकशाही असेल, राज्यघटना असेल, संविधान असेल, निवडणुका असतील, अर्थसंकल्प असेल. कालच प्रियंका गांधीजींनी पार्लिमेंटला सांगितलंय की मोदी जी कितने झूठ बोलते और झूठे काम करते. एका प्रमुख नेत्याने जेव्हा हे पार्लमेंटमध्ये मोदींच्या तोंडावर सांगितलेलं याचं गांभीर्य देशानं समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्र केसरीमध्ये साहेब काल खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. पंचायतने जो चुकीचा दिला म्हणून हा गोंधळ निर्माण झाला. महाराष्ट्र केसरीसारख्या गेल्या काही वर्षामध्ये या राज्यस्तरीय आपल्या कुस्ती स्पर्धामध्ये हे गोंधळ व्हायला लागले. ज्याला तुम्ही सेटिंग म्हणता, जे आमच्या निवडणुकामध्ये होत आहे, निवडणूक निकालात होत आहे, अशा प्रकारचं सेटिंग काही ठिकाणी अशा ठिकाणी स्पर्धात होते. कारण काही प्रवृत्ती त्यात घुसलेल्या आहेत राजकीय. आणि दुर्दैवानं या महाराष्ट्रात घडत आहे जे कुस्तीचा आखाडा आहे, कुस्तीचं माहेरघर आहे हा महाराष्ट्र, असं व्हायला नाही पाहिजे. मागच्या वेळेला सिकंदर नावाचा एका पेलवान आला, सिकंदर शेख, मला आठवत आहे. त्याच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिलेले आहे. तो ज्या पद्धतीनं लढला आणि तो जिंकला होता असं म्हणताय. आता आम्ही का कुस्तीतले जाणकार नाही, फक्त पाहतो. तरीही त्याला शेवटच्या क्षणी त्याची गदा राज्य केसरी महाराष्ट्र केसरी त्याला दिली नाही. त्याच्या मागची कारणं अत्यंत गंभीर आहेत, जाती आणि धार्मिक आहेत. हे दुर्दैव आहे. एकनाथ शिंदेचा आभार दौरा होतोय. कुठं? एकनाथ शिंदेचा आभार दौरा. बापरे, ते कोमातून बाहेर आले, मुंबईतून बाहेर आले, आता त्यांना कळलंय का? 13 फेब्रुवारी नाशिकमध्ये कशा कर आभार? मी मागे म्हटलं त्यांनी आभार ईव्हीएमचे मानले पाहिजे. ठिकठिकाणी स्वागतासाठी ईव्हीएमच्या प्रतिकृती उभारल्या पाहिजेत लोकांनी, आणि मग ईव्हीएमला हार घातले पाहिजेत. जनतेला हार घालण्यापेक्षा त्यांनी ठिकठिकाणी जिथे जातील तिथे ईव्हीएमला हार घातले पाहिजे, किंवा पैशाची बंडलं तयार करून त्यांना हार घातले पाहिजे. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.